गाईज, नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आणि भरपूर लेट उठलो आहे. दात वगैरे घासले, आता आंघोळ नाही केली अजून. तर घरचे पहिले बोलतात की जेवून घे, बोलतात तुझ्यामुळे बोलतात रोज कामं अर्धी राहतात. भांडी बिंडी घासायची, नंतर परत लेट घासायला लागतात भांडी. मग म्हणजे मी जे जेवतो ते ताट वगैरे. तर चला आता पहिले जेवून घेऊ, मग फ्रेश होऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपला काय प्लॅन आहे आजचा, काय नाही. तर चला या. मंडे बोलल्यावरती व्हेज जेवण. तर व्हेज आपल्याला काही डाळ घेतले, अजून टमाटरची चटणी आणि भाकरी. लाईट खाऊया आता. चला. तर बघा किती आलते उडाले सगळे खाली. कुत्रा त्यांना त्रास देते म्हणून. आता अंघोळ बिंगोळ केले, रेडी शेडी झालो आहे. आणि 1 मिनटं बघा वाईड अँगलमध्ये मारा. हे बघा, ही एक बॅग घेतली आणि ही एक बॅग घेतली आणि निघालो आहे कुठं माहिती आहे का? थेट मामाच्या गावी निघालो आहे. मामाच्या गावी आमच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, भाऊचं आमच्या. तर उद्या चाऊल आहेत, परवा हळद आहे, तेरवा लगीन आहे, त्याच्यानंतर गोंधळ आहे. तर आता हा पूर्ण हप्ता आपण मामाच्या गावी असणार आहे. तर तिकडचे तुम्हाला ब्लॉग भेटतील, लग्नाचे, हल्दीचे वगैरे. तर चला आता निघालो आहे. आणि 3:30 वाजले. तर गाडी घेऊन नाही चाललो आहे. मम्मी बोलते गाडी घेऊन जाऊ नको, आधी सांगते. तर आपण जाणार आहे ट्रेननी. तर भरपूर दिवसानंतर आता लोकलचा हे करतो. लास्ट टाईम मुंबईला गेलेलो, त्याच्यानंतर आज लोकलनी चाललो आहे. आणि फिरायला आपण एक्सप्रेसने गेलो होतो. तर बाय ट्रेन आपण कल्याणला जाणार आहे. तर चलो गाईज, कंटिन्यू राहा मग ब्लॉगमध्ये. बघूया आता मामाचा गाव वाला पोचल्यानंतर बघू, तिथं फिरू बिरू जरा आपण. का तिथं पण जागेवर नसतो. तर लेट्स गो, चलो. अशा घेतल्यात जसं वाटतं कुठेतरी ट्रिपलाच चालली मी बाई. उज्जैनला कपडे एवढे घेतलेत ना मी, काय सांगू तुम्हाला. ही बॅग भरले, बुटं बिटं घेतलेत त्याच बॅगेमध्ये, कपडे बिपडे घेतलेत, अख्खी भरले बॅगमध्ये का. तर माझा हाच प्लॅन होता की बोललेलो आरामात उठल, अंघोल बिंगोल करल, डायरेक्ट मामाचा गाव गाठल. थोडा लेट निघणार होतो पण बोललो नको, आज 26 जानेवारी आहे, तरी पण सांगू शकत नाही. मला गर्दी भेटली उगाचच, धावपल नको ना. आता कसं आपण स्मूथ जाऊ. 4-5 वाजेपर्यंत ट्रेनला गर्दी कमी असते ना. तो चला गाईस, आता जाऊया मामाच्या गावाला. आणि काय जास्त लांब नाही आपला मामाचं गाव, कल्याण. अर्धा तासाचा रस्ता. जर काय लागलंच, काय विसरलोच, तर आपण एक गेडी मारू आपल्या घरी. का पुण्या बिण्याला नाही जायचं आपल्याला, असं पण आपल्याला आहे अजून. वाले भैया के लिए हम लोग रुके अभी. ऑटो वाले भैया हमको ठाणा स्टेशन लेके चलो. स्टेशन कापूरवाडी वाले यायला लागलेत बाबा. बस पण आले का, बसने जायचं, काय करायचं. बस इकडे थांबणार नाही, इकडे पुढं थांबाल आमच्या मेन स्टॉपवरती. स्टेशन मम्मीने मला मुद्दामून गाडी घेऊन नाही पाठवलं. बोलते फिरतो, बोलते जामतो तिकडं. गाडी घेऊन गेल्यावर नाही घेऊन गेलं तरी पण फिरतो, तिथं गाड्या काय कमी आहेत आपल्याला फिरायला. ना मार्केटमध्ये ना मला वाटते पुढं बस बंद पडली, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक आहे ना, गाडी हालत नव्हती. लाईन लागल्यात पुढं गाड्यांच्या. रिक्षावाला आपल्याला बस स्कॅम करायला बघ होता. तर मला बोलतो 50 रुपये झाले. मी बोललो का पहिल्यांदा आलो आहे का, बोललो 50 रुपये झाली. ती कसेलीवरून इकडे यायचे घेतात 40 रुपये. त्याला वाटलं का नवीन आहे कोणतरी हे ते. बोललो त्याला लुटमारीचा धंदा करत जाऊ नको, बोलो मार खाशील, बोलो एक दिवस. का बस झालं की. आता तिकीट घेऊ आपण इथून.
आणि फास्ट ट्रेन नाही तर स्लो जी लागली असेल तिला जाऊ. फास्टने गेल्यावर काय 2-3 स्टेशन आहेत आपल्याला. दिवा, डोंबिवली, कल्याण. फास्ट परवडेल आपल्याला कारण आता 4:15 तर झाले ऑलमोस्ट. चला आता बघू कोणती ट्रेन लागले, तिकीट घेऊ पहिले फटाफट. कल्याण सिंगल. दुसरी आहे का? दुसरी आहे कोकण कन्या. थिंक सो आज ना ट्रेन लेट आहेत बघा. ही अजून ट्रेन आली नाही. टिटवाल्याची 4 वाजायची ट्रेन होती ती. जायला वंदे भारत ट्रेन आलेली आहे. आणि ना काही आज ट्रेन भरपूर लेट आहेत. 26 जानेवारी लोकांना सुट्ट्या वगैरे पण आहेत. आता ही सोलापूरला जाणारी वंदे भारत आहे. वंदे भारत भारतातल्या लक्झरियस ट्रेनमधली एक ट्रेन पकडू शकता तुम्ही. जी आता करंटली सध्या भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे वंदे भारत. ट्रेनचा सिस्टम बघा काय. ऑटोमॅटिक डोअर ओपन, ऑटोमॅटिक डोअर क्लोज, AC. कसं काम डिजिटल इंडियाचा. आता ट्रेन भेटले मला कल्याणला जाण्यासाठी फास्ट. आणि त्यामध्ये गर्दी बघा किती खचाखच भरले. डोंबिवलीला उतरतील अख्खी गँग खाली आता. हे बघा तर गाईज बघा कल्याणला आता उतरलो आणि स्काय वॉकर घेतला. 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या जायचं आपल्याला. भाई ट्रेन लेट आणि गर्दी होती तरी पण आलो फटाफट कारण फास्ट ट्रेन होती. आता इथून आपल्याला रिक्षा घ्यायची आहे लाल चौकीपर्यंत. तिकडून मामाला फोन करू नाहीतर मग रिक्षा लागलेला असेल तर डायरेक्ट गावात रिक्षा पण जाते. धीरज पाटील ब्लॉग्स. धीरज पाटील ब्लॉग्स. घेतली रिक्षा. चला लाल चौकीला उतरलो. इथून वाडेकरसाठी रिक्षा. आणि इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे भारी एकदम. चला आता हे बघा कसा मांडव घातले बघा. स्टार्टिंग पासूनच रोड पासूनच घातलंय. आता पोचलो. उद्यापासून चालू फंक्शन. यासाठी तो झाड तोडलेला का मी बोलवतो ना फंक्शन आहे फंक्शन. आहे बघा काही. आता आलो मामाच्या इथे फ्रेश वगैरे झालो तर जरा कॉफी विफी मारू आपण. त्याच्यानंतर आता मदतीला लागून जाऊ कारण कामं मग असतील आता करायची. ये आण ते आण. त्याच्यानंतर दाखवेल आता मी तुम्हाला लग्नाची तयारी आमची कशी काय आहे ती. चला जरा मामाबरोबर चालले बघा. एक काय काम आहे ते करण्यासाठी कल्याणला. आणि माझं ना वॉच पण सर्व्हिसिंग करायचा रोलेक्सचा तर तो पण घेऊन चाललो आहे बघा. आपल्या इथं करायला द्यायचा होता पण मी आलो घाई. आता इथे मला वाटत नाही करतील तरी आपण ट्राय करूया. मामा थांबल्या तर नाश्ता करायसाठी. मला पण बोलतात नाश्ता कर पण आपला अजून टाईम नाही झाला. आपण नंतर करू. तर काहीच काय आता मामाच्या मित्राच्या इथं चालू आहे. दिनेश मामाच्या इथे. तिथून 1-2 कामं आहेत ती करूया आपण.
सगळी कामं आवरली आणि आत्ता आलो शूज बघायसाठी. लोफर शूज घ्यायला आलो आहे मामासाठी. मामा बोलतो तुला पण काय घ्यायचं आहे की. आता आपण एवढी शॉपिंग केली पहिलेच आणि शूज बीज तर आपल्याकडे आहेत, तर बोललो मला काय नको. आता बघतो शूज मामासाठी चांगले कुठले तरी लग्नामध्ये घालायला. ये भी स्टाइलिश लग रहा है, थोड़ा अच्छा है लुक, डिफरेंट है, किड्स कंपनी का ये भी. का कल्याण फिरलो पण हा वॉच कोणी रिपेअर करत नाही. ते बोलतात की आपल्याकडे नाही होणार, आपल्याकडे नाही होणार. आता ठाण्याला नौपाड्यालाच होईल किंवा ठाण्यामध्ये फक्त तिकडंच होतं. आता मग टाईम नाही आपल्याकडे, बघू नंतरच करू. चला हे बघा कशी कामं चालल्यात संध्याकाळच्या जेवणासाठी. कशी पूर्ण फॅमिली फंक्शन असल्यावर कसं एकत्र असते ना, मग मजा असते. तर आता जेवायसाठी सर्व चालू आहे तयारी. आता डॉनला भूक लागली, म्हणजे मला भूक लागली तर नाश्ता करायला लागले. तर गावातला वडापावचं दुकान आहे हा. लहानपणी पण इथं असायचो ना वस्तीला, तेव्हा पण खायचो भरपूर इथं वडापाव. तर आता आलो आहे भरपूर दिवसानंतर, वर्षानंतर भरपूर. काय पिंग्या कशाला काय पाहिजे? दारू कशाला? पिणे काय? चापड दू क्या असा एक? हा झोपू का चापटी ते का? दारू पी काय नाही हे करे का? हा देऊ का फाईट देऊ का तोंडावर? दारू प्यायचे सांगते हा. दादागिरी बांधून ठेवीन तिकडं मग. हा चैन लागल, चैनीशी मशीन वगैरे कोणचे लागल ती बारीक पोरा बिरांचे. सायकलची चैन आहे ती. बांधू का? सोप्याला बांधून ठेवू का तुला? लागते जो मस्तीखोर पोरगा. आता श्रीखंड खायला घेतलं. श्रीखंड आनंद हलवाई कल्याणचा स्पेशल. हा इकडं आण. काय बोलते हो? इकडे बसे नाही मारत ये. मारत नाही लवकर आहे. इकडे बसे नाही मारत ये. मस्ती खोर बघा येऊ. गाईज या जेवायला व्हेज आज सोमवार कमीच घेतलंय जेवण एकदम. तर घेतो जेवून आता. मांजरीचं पिल्लू बघा मी व्लॉगमध्ये दाखवलेला बारके बारके होते, आता भारी झाले जाम. ओ गाईज आता जेवल्यानंतर ना जरा असा गेडी मारायला आलोय, एकटाच आलोय. तर आता कुठेतरी फिरून येऊया अशा हिडन प्लेसवरती मस्त जाऊन बसतो. मग थोड्या वेळाने घरी जातो मी. चला आता